काल 2/2 चा जो डिटरमिनंट होता तो सॉल्व केला होता. आज आपल्याला पण डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे, पण आज जो डिटरमिनंट असणार तुमचा तो असणार आहे 3/3 चा डिटरमिनंट. आता लक्ष द्या तुमचं, जो कालचा डिटरमिनंट होता आपला नेमकं रेडिंग टू डिटरमिनंट कालचा जो डिटरमिनंट आपला तो 2 चा होता, बरोबर आहे. म्हणजे 2 4 एलिमेंट होते त्यात 1 2 3 4, बरोबर आहे. हा झाला तुमचा 2/2 चा डिटरमिनंट. हा झाला तुमचा 2/2 चा डिटरमिनंट, बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये टोटल 4 एलिमेंट आहेत, 4 एलिमेंट A B C D. मग आता काय करायचं होतं, इथे जर आपण A म्हणलं, बरोबर आहे, डिटरमिनंट ऑफ A लिहितो आपण इक्वल टू, त्यानंतर काय करतो की डिटरमिनंट सॉल्व करायसाठी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे A * D, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट काय होतं, मायनसचं साइन होतं, परत काय होतं B * C, क्रॉस मल्टिप्लिकेशन B * C. नंतर याच्यानंतर ज्या व्हॅल्यू असेल त्याचे आपण एक्झाम्पल सॉल्व केले होते. पण आज पहा आपला सॉल्व करायचा आहे 3/3 चा डिटरमिनंट. 3/3 चा डिटरमिनंट याचा अर्थ काय असेल की याच्यामध्ये 2/2 म्हणजे 2 × 2 4 म्हणजे 4 एलिमेंट होते. आपल्याला सॉल्व करायचं आहे 3/3 चा. 3 × 3 होईल 9. म्हणजे त्याच्यामध्ये किती एलिमेंट असेल, टोटल 9 एलिमेंट. आता पहा एलिमेंटली तुम्ही A B C D E F G H I. आता टोटल याच्यात 9 एलिमेंट आहे. पण आपल्याला काय करायचं, आता याचा डिटरमिनंट सॉल्व करायचा. हे तुम्हाला त्यावेळेपर्यंत होतं हा डिटरमिनंट. आता हा जो डिटरमिनंट असणार तुमचा याचा उपयोग 3 ते 4 चॅप्टर मध्ये 12 यूज केला जातो बरं का. हा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर माझं पहा आता ही जी लाईन असते A B त्यानंतर ही असते C D, याला म्हणतो असतो आपण रो, बरोबर. याला म्हणतो आपण रो म्हणतो. त्यानंतर हा जो AC नंतर BD याला म्हणतो असतो आपण कॉलम, याला म्हणतो आपण कॉलम, बरोबर. हा असणार तुमचा रो, आपण एक रो, बरोबर आहे. हा असणार तुमचा कॉलम. याच्यामध्ये पहा 3 रो आहे आणि 3 काय दिले आपल्याला, कॉलम दिले. त्याचं पण आपल्याला डिटरमिनंट सॉल्व करायचं आहे. आता त्याचं डिटरमिनंट सॉल्व करायचं आहे ते पहा. आता जो पहिला एलिमेंट दिले आपल्याला हा A, कसा लिहा, A एलिमेंट लिहिला आपण. आता A एलिमेंट लिहिलं काय करायचंय, हा A चा जो रो असेल आणि A चा जो कॉलम असेल तो दाखवून टाकायचा. A चा जो तुमचा रो राहील आणि A चा जो कॉलम राहील तो दाखवून टाकायचा. राहील काय पहा, E राहिलं, नंतर F राहिलं, H राहिलं, I राहिलं. पहा E F H I. तर काय करायचं, डिटरमिनंट द्या. या ठिकाणी लिहा E F H I, बरोबर आहे. आता तुम्ही पहिला एलिमेंट घेतला, आता दुसऱ्या एलिमेंट साठी कधी पण मायनसचं साइन घ्यायचं. दुसऱ्या एलिमेंट साठी तुम्ही काय करायचं, आता मायनसचं साइन घ्यायचं. आता आपण हा दुसरा एलिमेंट घेतला, तर काय करायचं, या दुसऱ्या एलिमेंटचा हा रो आणि परत त्या दुसऱ्या एलिमेंट सोबत कॉलम आहे तो पण दाखवून ठेवायचा आहे. आता हा कॉलम दाखवून ठेवला आपण, राहिलं काय D F G I. काय तर D F G I. या ठिकाणी तुम्ही B एलिमेंट हा सेकंड नंबरचा, राहिलेले एलिमेंट लिहितो आता D F G I. या ठिकाणी तो D F नेक्स्ट G and I. आता आपला सेकंड नंबरचा एलिमेंट. आता थर्ड नंबरचा एलिमेंट आपला C, बरोबर आहे. थर्ड नंबरचा एलिमेंट कोणता आहे, C. परत काय करायचं आपल्याला, आता C चा रो आणि C चा कॉलम दाखवून ठेवायचा आहे. राहिले कोणते एलिमेंट D E G H, बरोबर. राहिले काय तुमचं, या ठिकाणी होईल तुमचा प्लस हा C एलिमेंट, त्यानंतर आहे तुमचं D E G and H. नेक्स्ट पहा काय केलं आपण, जो पहिला एलिमेंट घेतला होता A एलिमेंट घेतला, लिहिला, बरोबर आहे. A चा रो आणि कॉलम सोडून दिला आपण, राहिला E F H I, त्याचा डिटरमिनंट लिहा. नेक्स्ट कधी पण दुसरा एलिमेंट घेताना मायनस साइन यूज करायचं. मायनस साइन यूज करून दुसरा एलिमेंट दिला आपण B. परत काय करायचं, D चा रो आणि कॉलम सोडून द्या, राहिलं काय D F G I. त्यानंतर प्लस C, थर्ड एलिमेंट घेतला आपण. आता परत काय करायचं, याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा, राहिलं काय D E G H. आता जे एलिमेंट राहिले आपण हे डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करता येईल, जसं आपण हा डिटरमिनंट सॉल्व केला होता तसा. मग इक्वल टू पहा हा A जसंच तसा इन ब्रॅकेट मध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन E * I. हे काय होईल E * I. नंतर देत असतो आपण मायनस साइन, नंतर होईल F * H.
f इंटू एच. त्याच्यानंतर पहा हा परत मायनस बी, परत त्याचा डिटरमिनंट सॉल्व करायचा. आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे डी इंटू आय, नंतर मायनस साइन एफ इंटू जी, या ठिकाणी एफ इंटू जी. नेक्स्ट काय करायचं परत हा प्लस सी लिमिट. आता आपण हा प्लस सी लिमिट लिहिला, परत काय करायचं पडणार आपल्याला डी इंटू एच चं क्रॉस मल्टिप्लिकेशन डी इंटू एच. नेक्स्ट काय करू आपण मायनस साइन, परत होईल ए इंटू जी, या ठिकाणी त्याला तुमचा ए इंटू जी. हा असणार तुमचा जो डिटरमिनंट सॉल्व करायची ही असणार तुमची मेथड. काय असेल तुमची डिटरमिनंट सॉल्व करायची मेथड. तर या टाइप तुम्हाला काय करायचं डिटरमिनंट सॉल्व करायचं. आता मी काय करतो याच्यावरचे आपण एक्झाम्पल घेऊ. तुम्ही काय करा आपल्याला याच्यावरचा स्क्रीनशॉट काढून टाका जे मी लिहिलं ते बेसिक मध्ये. चला आता आपण काय करायचं याचा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. मला तुम्हाला जसं मी सांगितलं तसं डिटरमिनंट आपल्याला सॉल्व करायचं आहे, बरोबर आहे. आता आपली पहिली स्टेप काय डिटरमिनंट सॉल्व करायची. याला आपण डिटरमिनंट व्हॅल्यू काढायची आपल्याला इक्वल टू, बरोबर आहे. डिटरमिनंटची व्हॅल्यू काढायची. मग काय करणार पडेल की आपला जो पहिला एलिमेंट पहा किती दिले, पहिला एलिमेंट 2 दिले. पहिला आपला 2 एलिमेंट लिहायचा आहे. 2 एलिमेंट लिहिला परत काय करणार पडेल हा 2 चा रो आणि 2 चा कॉलम सोडून द्या. तर 2 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय होतं 1 8 7 8. या ठिकाणी तुम्हाला लिहायचे 1 8 7 8. आता पहिला एलिमेंट साठी डिटरमिनंट. आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आला की सेकंड एलिमेंट आला तर मायनस साइन घ्यायचे. सेकंड एलिमेंट आला तर मायनस साइन घ्यायचा. आपण मायनस साइन घेतो. आता मायनस साइन घेतल्यावर सेकंड एलिमेंट कोणता आपला 4. या ठिकाणी तुम्ही लिहा 4. आता परत काय करणार पडेल 4 चा रो आणि 4 चा कॉलम सोडून द्या. 4 चा रो आणि कॉलम सोडून द्या तर तुमचं 4 8 -2 ऍड आहे, बरोबर आहे. या ठिकाणी काय होईल 4 8 -2 ऍड आहे. त्यानंतर पहा थर्ड नंबरचा एलिमेंट तुमचा 3 लिहायचं तुम्हाला +3. परत काय करणार पडेल 3 चा रो आणि 3 चा कॉलम सोडून द्या. राहिले काय 4 1 -2 7. या ठिकाणी तुम्हाला लिहायचे 4 1 -2 and 7. हा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करायचा आहे. मग इक्वल टू पहा हे 2 जसेच तसे इन ब्रॅकेट मध्ये. हा डिटरमिनंट आपण सॉल्व केला कालच्या लेक्चर मध्ये. आज काय करायचंय हा डिटरमिनंट सॉल्व करू आपण. आता काय होईल 1 मल्टिप्लाय बाय 8. या ठिकाणी होईल 1 मल्टिप्लाय बाय 8. त्यानंतर असतं आपलं मायनस साइन, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 मल्टिप्लाय बाय 7 हे झालं. नंतर -4 परत इन ब्रॅकेट, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 4 * 8. या ठिकाणी होईल 4 * 8. परत मायनस साइन, परत काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 * -2. या ठिकाणी होईल 8 * -2. नेक्स्ट काय होईल +3. परत +3 घेतला. हा डिटरमिनंट सॉल्व करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 * 7. नेक्स्ट माइनस, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 * -2. 1 * काय होईल -2. आता डिटरमिनंट सॉल्व करू आपण. इक्वल टू पहा हे 2. आता 1 * 8 हे तयार होईल तुमचा 8 मायनस 7 * 8 हे होईल 56. नेक्स्ट काय राहील -4. नेक्स्ट परत 4 * 8 32 मायनस परत 8 * -2 किती होतात -16. त्यानंतर हा +3 इन ब्रॅकेट, परत 4 * 7 28. नेक्स्ट हा मायनस, परत 1 * -2 तुमचा होईल हा -2 इक्वल टू. परत हा 2 तसा. आता काय दिले या ठिकाणी 8 - 56. मग आता 8 - 56 होतात -48. 8 - 56 होईल -48. नेक्स्ट परत हा मायनस साइन इन ब्रॅकेट हा 32. आता नेक्स्ट काय दिले मायनस आणि -16 म्हणजे या ठिकाणी होईल +16. नेक्स्ट परत हा +3 परत इन ब्रॅकेट हा 28 आणि मायनस आणि -2 हे तुमचे +2. मग इक्वल टू परत हा 2 मल्टिप्लाय बाय हे होईल -48. नेक्स्ट हे -4 मल्टिप्लाय बाय आता 32 + 16 32 आणि 16 48. नेक्स्ट +3 मल्टिप्लाय बाय काय दिले 28 + 2 30. आता नेक्स्ट आपल्याला सॉल्व करू इक्वल टू काय झाले 2 मल्टिप्लाय बाय -48 हे होईल -96. त्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय 48 4 ने मल्टिप्लाय करायचं मायनस साइन येणार आहे मायनस 4 8 जा 32 832. नेक्स्ट 3 8 राहिले काय बरं आहे
16 16 आणि 3 17 16 3 19 म्हणजे काय होईल 192. नेक्स्ट तर परत करायला प्लस 3 मल्टिप्लाय बाय 20 हे होईल 90. जर तुमच्याकडे नंबर कोणते राहिले 96 मायनस 192 प्लस 90. आता पहा हे 96 आणि प्लस 90 किती होईल -6 म्हणजे इक्वल टू हे -192 आणि हे होईल -6 म्हणजे -192 आणि -6 याचा आन्सर आहे तुमचा -198 म्हणजे हा झाल्याचा डिटरमिनंट. हे तुम्हाला पहिला अवघड वाटत जर तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते सॉल्व करायला सिंपल जाईल. तर काय करायचं तुम्हाला फक्त जो पहिला एलिमेंट राहील त्याचा डिटरमिनंट तयार करा, नंतर जो दुसरा एलिमेंट राहील त्याचा डिटरमिनंट तयार करा, पण या दुसऱ्या एलिमेंटला मायनस साइन द्यायचे, नंतर तिसरा एलिमेंट लिहायचा, नंतर त्याचा डिटरमिनंट लिहायचा. परत एक एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो कसं सॉल्व करायचं आहे. तर आता काय करायचं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. 3 2 1 लिख दिले 1 2 3 लिख दिले 3 3 1 याचा पण डिटरमिनंट काय करायचं आपण सॉल्व करायचं. आता आपला पहिला एलिमेंट किती या ठिकाणी 3. आता 3 एलिमेंट लिहिला आपण. परत काय करणार आपण 3 चा रो आणि कॉलम सोडून द्या. 3 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं 2 3 3 1. या ठिकाणी डिटरमिनंट लिहायचे 2 3 3 1. नेक्स्ट लिहायचं आपल्याला मायनस साइन. आता सेकंड एलिमेंट कोणता आपल्याकडे 2. या ठिकाणी लिहू आपण 2. आता परत काय करणार आपण 2 चा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आहे. आता 2 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिलं 1 3 3 1. या ठिकाणी लिह 1 3 3 1. नेक्स्ट आपला थर्ड एलिमेंट प्लस. थर्ड एलिमेंट दिला आपल्याला 1. परत या ठिकाणी लिहू आपण 1. आता 1 चा डिटरमिनंट पाहायचा आपल्याला. परत काय करणार आपण 1 चा रो आणि 1 चा कॉलम सोडून द्या. आता 1 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर राहिलं 1 2 3 3. पहा 1 2 3 3. या ठिकाणी आपल्याला 1 2 3 and 3. आता आपण काय करू हा डिटरमिनंट सॉल्व करू. इक्वल टू हा 3 तसंच कसा इन ब्रॅकेट मध्ये काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनसचं साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे मी 2 मल्टिप्लाय बाय 1. नेक्स्ट मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय 3. नेक्स्ट राहिले -2 परत इन ब्रॅकेट परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 1 मल्टिप्लाय बाय 1. नेक्स्ट मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय 3. नेक्स्ट होईल हाफ प्लस 1. नेक्स्ट परत करायचं आहे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 3. नेक्स्ट मायनस साइन आणि 2 मल्टिप्लाय बाय परत याने किती होईल 3 2 मल्टिप्लाय बाय 3. आता नेक्स्ट सॉल्व करू आपण इक्वल टू 3 इन ब्रॅकेट तर 2 मल्टिप्लाय बाय 1 2 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 हे होईल 9. नेक्स्ट परत हा -2. नेक्स्ट 1 मल्टिप्लाय बाय 1 हे होईल 1 मायनस परत 3 मल्टिप्लाय बाय 3 हे होईल 9. नेक्स्ट प्लस 1. नेक्स्ट परत हा 1 मल्टिप्लाय बाय 3 हे होईल 3 मायनस आणि 2 मल्टिप्लाय बाय 3 हे होईल तुमचे 6. आता इक्वल टू हा 3 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 9 इथे होतात -7. नेक्स्ट परत हा -2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 9 हा होईल -8 प्लस 1 मल्टिप्लाय बाय नंतर 3 6 हे होईल तुमचे -3 इक्वल टू आपण सॉल्व करू. काय राहिलं 3 मल्टिप्लाय बाय -7 -21. नेक्स्ट काय हे -2 मल्टिप्लाय बाय -8 देईल मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये कॅन्सल म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय हे होईल +16. नेक्स्ट 1 मल्टिप्लाय बाय -3 या ठिकाणी होईल -3. मग इक्वल टू आपण हे सॉल्व करू हा -21. नेक्स्ट करायला पहा हे +16 आणि -3 +16 आणि -3 होतात +13 +16 आणि -3 होईल तुमचे +13. मग आता राहिले या ठिकाणी -21 आणि +13. आता -21 आणि +13 इक्वल टू किती होतात -8. म्हणजे याचा डिटरमिनंटचा आन्सर दिलेला किती येणार तुमचं -8. आपण काय केलं प्रत्येक याचा पहिला एलिमेंट घेतला त्याचा रो आणि कॉलम सोडून त्याला डिटरमिनंट लिहिला. नंतर सेकंड एलिमेंट साठी मायनस साइन घेतो आपण सेकंड एलिमेंट लिहिला. परत सेकंड एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडून त्याला राहिला 1 3 3 1 याचा डिटरमिनंट लिहिला. नेक्स्ट थर्ड एलिमेंट घेतला प्लस साइन घेऊन थर्ड एलिमेंट साठी त्याचा डिटरमिनंट झाला 1 2 3 3. आपले हे डिटरमिनंट सॉल्व करता येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता हे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व केला डिटरमिनंट त्याचा आन्सर येणार आहे -8. आता नेक्स्ट आपण थर्ड नंबरचा एक्झाम्पल दिले पहा.
याचा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. याचे एलिमेंट दिले आपल्याला 2 -1 3 नेक्स्ट दिले -1 2 4 नेक्स्ट दिले 5 1 3. आता परत आपण काय करायचं याचा डिटरमिनंट सॉल्व करायचा. मग आता पहिला एलिमेंट दिला आपल्याला डिटरमिनंटचा 2. तर 2 आपण एलिमेंट दिला तर काय करणार पडेल 2 चा रो आणि कॉलम सोडून दिला राहिलं 2 4 1 3. या ठिकाणी डिटरमिनंट लिहायचं आपल्याला 2 4 1 3. नेक्स्ट आता सेकंड एलिमेंट साठी आपण काय करतो मायनस साइन यूज करतो. आता सेकंड एलिमेंट साठी मायनस साइन यूज केला आपण. आता सेकंड एलिमेंट कोणता आहे आपल्याकडे -1 आहे. सेकंड एलिमेंट आपल्याकडे -1 आहे. या ठिकाणी परत आपल्याला लिहायचं -1. आता परत काय करायचं पडेल या -1 चा आपल्याला डिटरमिनंट काढायचा आहे. आता -1 साठी डिटरमिनंट कोणता होईल पहा. परत काय करा -1 चा रो आणि कॉलम सोडून द्या. -1 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर राहिला -1 4 5 3. या ठिकाणी डिटरमिनंट मध्ये -1 4 5 and 3. नेक्स्ट थर्ड एलिमेंट कोणता दिला आपल्याकडे 3. या ठिकाणी तुम्ही लिहा +3. परत आपल्याला 3 चा डिटरमिनंट लिहिणं पडणार आहे. आता 3 साठी परत रो आणि कॉलम सोडून द्या. 3 चा रो आणि कॉलम सोडून दिल्यावर काय राहिला -1 2 5 and -1. या ठिकाणी डिटरमिनंट मध्ये होईल -1 2 5 and 1. आता आणखी सॉल्व करू आपण इक्वल टू हा 2 in bracket cross multiplication 2 multiply by 3 ये 2 multiply by 3 minus cross multiplication 4 multiply by 1. नेक्स्ट पहा हा मायनस आणि -1 तुमचा या ठिकाणी +1 परत इन ब्रॅकेट करा काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 multiply by 3 हे -1 multiply by 3. नेक्स्ट परत मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 4 multiply by 5 या ठिकाणी 4 multiply by 5. नेक्स्ट राहील हा +3 परत इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 multiply by 1 -1 multiply by 1 परत मायनस साइन परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 multiply by 5 या ठिकाणी होईल 2 multiply by 5. आता आपण सॉल्व करू इक्वल टू 2 आता इन ब्रॅकेट 2 multiply by 3 हे होईल तुमचे 6. नेक्स्ट परत हा मायनस साइन कसा नेक्स्ट काय होईल 4 multiply by 1 या ठिकाणी होईल 4. नेक्स्ट हा परत +1 इन ब्रॅकेट आता काय दिलं या ठिकाणी -1 multiply by 3 -1 multiply by 3 या ठिकाणी -3. नंतर नेक्स्ट काय करायचं आपल्याला हे मायनस साइन सेम तसं. नेक्स्ट होईल 4 multiply by 5 हे होईल 20. नेक्स्ट हे राहील +3 परत इन ब्रॅकेट परत काय करायचं आपल्याला -1 multiply by 1 हे होईल तुमचा -1. नेक्स्ट परत हे मायनस साइन नेक्स्ट 2 multiply by 5 हे होईल तुमचं 10 इक्वल टू हे 2 multiply by 6 minus 4 या ठिकाणी होईल तुमचे 2. नेक्स्ट असणार तुमचा +1 multiply by नेक्स्ट राहील -3 आणि -23 -3 आणि -23 होईल तुमचा -23. नेक्स्ट प्लस परत हा 3 multiply by -1 आणि -10 हा तुमचा होईल -11 इक्वल टू 2 multiply by 2 हे होईल तुमचे 4. नेक्स्ट 1 multiply by -23 हे होईल -23. नेक्स्ट 3 multiply by -11 3 multiply by -11 हे ठिकाणी होईल -33. मग इक्वल टू हा 4 जसं तसा नेक्स्ट अगरो आपण त्याची ऍडिशन करू हे -23 आहे आणि -33 ऍडिशन किती होईल -56. आता 4 56 इक्वल टू हे होईल -52. म्हणजे या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली तुमची -52. ज्या आपण पहिला डिटरमिनंट लिहिल्यावर काय केलं आपण पहिला जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. याचा डिटरमिनंट तयार केल्यानंतर दुसऱ्या एलिमेंट साठी मायनस साइन यूज करायचे. पण दुसऱ्या एलिमेंट वर आपल्याला मायनस दिले याचा आपण डिटरमिनंट फाइंड करू. त्यानंतर +3 घेऊन तिसरा एलिमेंट याचा आपण डिटरमिनंट लिहिला. नंतर काय करायचं हे डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करायचे आणि पूर्ण जे आन्सर येईल ते आपण पूर्ण डिटरमिनंट